खिजडे हिचं पण स्वागत करण्याची विनंती मी विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक रमाकांत स्वामी सर यांना करते. मी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय रमाकांत स्वामी सरांना मार्गदर्शन करण्याची विनंती करते. शिक्षकांच्या जीवनामध्ये अतिशय आनंदाचे क्षण जे असतात तशा आनंदाच्या क्षणापैकी असा एक क्षण असतो की जेव्हा आपल्याच विद्यार्थ्याला आपल्याच विद्यालयात महाविद्यालयामध्ये अतिथी म्हणून पाहुणे म्हणून बोलवण्याची संधी मिळते. आपण अतिथी पाहुणे कुणाला बोलवतो? ज्याने ती योग्यता प्राप्त केलेली असते, ज्यांच्यात काहीतरी वेगळेपण असतं, ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, अशा व्यक्तींना बोलवतो. आणि आपलेच 2 वर्षापूर्वी तुमच्याप्रमाणेच अतिशय कुतूहलानं इथं सगळं स्टेजवरचं बघत बसलेले 2 विद्यार्थिनी आज या ठिकाणी विद्यालयात आल्या. त्या दोघींचंही मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्यांच्याबद्दलची माहिती जाधव मॅडमनी सविस्तर सांगितलेलीच आहे. त्याच्यात मी अधिक एवढं सांगेल, त्यांना बोलवण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश की त्यांनी हे जे यश संपादन केलेलं आहे 2 वेगळे क्षेत्र, एक मेडिकलमध्ये आणि एक इंजिनिअरिंगमध्ये. ह्या दोन्ही मुली देशातले जे टॉपचे कॉलेज आहेत त्या टॉपच्या कॉलेजमध्ये दोघींनाही प्रवेश मिळणार आहे. मग ही गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीनं प्रयत्न केले, कसा अभ्यास केला, त्यांना काय अडचणी आल्या, त्यातून त्यांनी कसे मार्ग काढले, हा एक विषय. आणि दुसरं, तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा. ह्या दोघींचंही 1ली पासून 10वी पर्यंतचं शिक्षण आपल्याच विद्यालयामध्ये झालं. असं नाही की खूप बेस कुठंतरी चांगला तयार झाला 7वी 8वी 9वी पर्यंत आणि 10वीला इथे आल्या आणि बोर्ड परीक्षा दिली, असं नाही झालं. ह्या दोघींचे वेगळे वैशिष्ट्य असे की अभ्यासच करत बसलेल्या नाहीत दोघीही. बऱ्याच वेळा अभ्यास या नावाने आपण वय सुलभ शालेय जीवनात ज्या गोष्टी शिकायला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, वंचित राहतो. ह्या दोघींनी कधीच अभ्यास एवढाच विषय ठेवला नाही. अभ्यास तर केलाच केला. अभ्यास किती केला असेल त्या कुठे पोहोचल्यावरून तुम्ही अंदाज करू शकता, पण बाकी गोष्टी टाळल्या नाही. तर या अतिशय चांगलं बॅडमिंटन खेळते. मी आत्ताच विचारलं तर तिने इव्हन सुट्ट्यामध्ये आता गिटार वादन शिकलेलं आहे. श्रावणी सगळीकडे वक्तृत्व स्पर्धेला फिरत असायची. पाठीमागे निवेदन उत्तम करणार, सूत्रसंचालन उत्तम करणार, भाषण करणार, यांनी काहीही सोडलेलं नाही. आजकाल बरेच विद्यार्थी एवढे पालक आणि विद्यार्थी संभ्रमात आहेत की आपण कुठल्या शाळेत विद्यार्थ्यांना आपल्या घातल्यानंतर त्यांचं भवितव्य चांगलं घडेल. मग स्टेट बोर्डच्या शाळेत घालावं की CBSE मध्ये की ICSE मध्ये, कुठली शाळा कशी आहे, तिथं चांगला माझा पाल्य घडेल की नाही, एवढ्या कितीतरी चिंता असतात. पण तुमच्या समोर एक उदाहरण आहे की सोमानी शाळेमध्ये शिकल्यानंतर देशातल्या टॉपच्या कॉलेजला तुम्ही मेडिकलला जाऊ शकता आणि टॉपच्या कॉलेजला इंजिनिअरिंगला सुद्धा जाऊ शकता. सोमानी विद्यालयामध्ये या पद्धतीनं सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा होऊ शकतो, याचं धडधडीत उदाहरण स्पष्ट तुमच्या समोर आहे ह्या 2 विद्यार्थिनी. तर मी फार अधिक बोलत नाही. मला माहिती आहे तुमचे सगळ्यांचे सर्वांगाचे कान करून तुम्ही बसलेले आहेत की यांनी काय काय केलं, आम्हाला पण त्यांच्याप्रमाणेच करायचंय. मग यांनी काय काय केलं ते तुम्हाला ऐकायची उत्सुकता आहे. यानंतर त्या दोघींनी साधारणपणे एक 20-20 मिनिट त्यांनी कशा पद्धतीनं तयारी केली एकूण अभ्यासाची त्यांचे अनुभव तुम्हाला सांगतील. आणि दोघींचंही बोलणं झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, तुम्हाला काही त्यांना विचारायचं असेल तर त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा त्या देतील. पुन्हा एकदा मी त्या दोघींचं विद्यालयामध्ये हार्दिक स्वागत करून थांबतो. धन्यवाद. मी श्रावणीला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची विनंती करते. सर्वप्रथम
असलेल्या सर्व गुरुजनांना नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. ओके, सर जसं म्हणाले तसं भाषण देणार नाही आहे. तुमच्यासारखीच एक स्टुडंट आहे, फक्त तुम्हाला सिनियर आहे. सो माझे या 3 वर्षातले आलेले अनुभव, माझा प्रवास, मला वाटलेल्या काही गोष्टी, काही गरजेच्या गोष्टी ज्या तुम्ही केल्या पाहिजेत, ज्या तुम्ही प्रकर्षाने टाळल्या पाहिजेत, या गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे, इनफॅक्ट शेअर करणार आहे असं समजा. सुरुवात मी माझ्या प्रवासापासून करते. तर आता तुमच्यापैकी खूप जणांचं ऑलरेडी ठरलेलं असेल की तुम्हाला सायन्स घ्यायचं आहे, त्यात नीट करायचं आहे किंवा JEE करायचं आहे किंवा कॉमर्स करायचं आहे, आर्ट्स करायचं आहे, तुमच्या आवडीनुसार. माझं असं काही नव्हतं. ठीक आहे, मी सगळे सब्जेक्ट्स आवडीने करायचे आधीपासून. सो प्रत्येक सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट होता मला, पण सायन्समध्ये थोडासा जास्त होता. तर हे माहीत होतं की सायन्समध्येच पुढे जाऊन काहीतरी करेन, पण माहीत नव्हतं की बायोलॉजी की मॅथ्स. ठीक आहे, आता मी हे सांगते कारण जर मी कन्फ्यूज होते तर माझ्यासारखे तुम्हीही असाल तर. पण आता बायोलॉजी तर आवडतच होतं, पण मॅथ्स मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स खूप द्यायचे, त्याच्यामुळं तिथे खूप आवड निर्माण झाली होती. स्कॉलरशिप असेल, MTS असेल, त्याच्यामुळे. मग शेवटी मी विचार केला, ठीक आहे आपण मॅथ्स घेतलं समजा, तर पुढे काय आहे मॅथ्समध्ये, ज्या इंजिनिअरिंगच्या फील्ड आहेत, ज्या ब्रांचेस आहेत, त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे का, पहिला विचार मी हा केला. तिथे जाऊन मी माझं किती इनपुट देऊ शकते, मी हा विचार केला. कारण करिअर निवडणं हे इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला लाईफ टाईम ती गोष्ट करायची, लाईफ टाईम तुम्हाला त्या गोष्टीसोबत राहायचंय, रोज ती गोष्ट करायची. सो ही गोष्ट निवडताना छान विचार करा, कारण तुम्ही जे करू शकता, तुम्ही ज्याच्यात तुमचं 100% देऊ शकता, हे निवडणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण खूप जण असे असतात जे की प्रवाहासोबत बायोलॉजी घेतात, मॅथ्स घेतात किंवा सायन्स घेतात आणि त्यांची वर्ष वाया जातात. त्याच्यामुळे करिअर निवडताना छान विचार करा. मी बायोलॉजी घेतलं आणि मला वाटलं की मी डॉक्टर झाले तर मी माझं काहीतरी छान देऊ शकेन त्या फील्डमध्ये, आवडीने ते फील्ड करू शकेन, म्हणून मी डॉक्टर व्हायचं ठरवलं. आता मी काही फार आधीपासून नीटचा अभ्यास करायचा असं नाहीये. नॉर्मली जे सगळ्यात महत्त्वाचं असतं सुरुवातीला, तुमचं बेसिक क्लिअर असणं. ठीक आहे, 8th, 9th, 10th हा नॉर्मली 11th, 12thचा बेस समजला जातो. ही गोष्ट क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. बिकॉज मी ज्यावेळेस नीट करायचं ठरवलं आणि आपण बघतो वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स वगैरे, मग शाहू कॉलेज असेल किंवा ट्युशन एरिया असेल. आता नॉर्मली नीटसाठी लातूर खूप फेमस आहे, त्याच्यामुळे मला माहीत होतं की मला इथेच काहीतरी करायचं आहे. आणि त्यातल्या त्यात शाहू कॉलेज खूप चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये मी स्क्रीनिंगची एक्झाम दिली होती. ते 240 विद्यार्थ्यांची एक बॅच काढतात, एम्स बॅचच्या नावानं. तिथे मी गेले आणि तिथे गेल्यावर मला कळलं की तिथे वेगवेगळ्या प्रकारची, महाराष्ट्रातली, महाराष्ट्राच्या बाहेरची खूप वेगवेगळी प्रकारची माणसं असतात. म्हणजे वेगवेगळे स्टुडंट्स असतात. कोणी स्टेट बोर्डचं असतं, कोणी CBSEचं असतं, कोणी ICSEचं असतं, कोणाचं ऑलरेडी फाउंडेशन झालेलं असतं किंवा कोणी स्पेसिफिकली 2 वर्ष 3 वर्षापासून नीटचा अभ्यास करत असतो. अशा सगळ्या प्रकारचे विद्यार्थी तुम्हाला तिथे सापडतात. पण ज्यावेळेस मी एक्झाम द्यायची, आमची दर रविवारी एक्झाम व्हायची, त्यावेळेस माझा रँक 25-20 मध्ये असायचा, टॉप 20 मध्ये वगैरे. आता याचं रिझन काय, म्हणजे नॉर्मली जी एम्स 1 बॅच होती त्याच्यामध्ये जवळपास सगळे विद्यार्थी, जवळपास एकतर CBSE, ICSE किंवा फाउंडेशन केलेले. मग तरी ते पुढं का नव्हते, बेस क्लिअर नसतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे, किंवा जे विद्यार्थी फाउंडेशन करतायत ते स्कूल आणि फाउंडेशन दोन्ही गोष्टी व्यवस्थित मेंटेन करत नाही. आणि तिसरी गोष्ट ओव्हर कॉन्फिडन्स. या तिन्ही गोष्टी खूप घातक आहेत. आता तुम्ही स्टेट बोर्डला आहात, मी मनापासून सांगते स्टेट बोर्डचा सिलेबस खूप चांगला आहे. इनफॅक्ट तुम्ही ज्यावेळेस 11th, 12thला जाल, बोर्ड नॉर्मली एवढं सिरियस घेतलं जात नाही 11th, 12th. नीटसाठी महाराष्ट्रात जर तुम्हाला कुठलं गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर पासिंग मार्क 50% असतात
आणि ऑल इंडिया सेंटरला एम्स वगैरे हवं असेल तर 60% असतं. तो नॉर्मली एवढाच फोकस दिला जातो. पण आम्ही ज्यावेळेस बोर्डाच्या आधी स्टेट बोर्डचे पुस्तक उघडून बघितले आणि आम्हाला वर्षभर NCERTचा सिलेबस, NCERT म्हणजे CBSE बोर्डचा सिलेबस होता, त्या दोन्ही पुस्तकांमध्ये खूप डिफरन्स होता. स्टेट बोर्डची पुस्तकं इतकी हार्ड होती की आम्हाला वाचल्यानंतर समजत नव्हते. आम्ही बऱ्याच पार्ट स्किप करत गेलो, त्याच्यातला जेवढा गरजेपुरता आहे तेवढाच. तो स्टेट बोर्डचे बुक्स खूप डिटेल्ड आहेत, ते नीट समजून घ्या, त्याचा अभ्यास खूप व्यवस्थित करा. नॉर्मली काय होतं, आपले स्टेट बोर्डचे पेपर आहेत ना खूप डायरेक्ट येतात. खरं सांगते, तो खूप जण आपल्याला सापडतात जे 100% घेणारी असतात, पण त्याच्यातले मॅक्सिमम पर्सेंट रट्टा मारून 100% घेतलं जातं. हे चुकीचं आहे. बेस क्लिअर ठेवा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही CBSE बोर्डला आहात, तुम्ही ICSEला आहात, तुम्ही स्टेट बोर्डला आहात, मॅटर करत नाही. तुमचा बेस चांगला असला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तो आत्ता तुम्ही 10th मध्ये आहात, तुमच्याकडे पूर्ण वर्ष आहे, छान अभ्यास करा. 8th 9th काही क्लिअर नसेल तर क्लिअर करून घ्या, समजून घ्या. आपले टीचर कितीदाही तुम्ही क्वेश्चन विचारला तर त्याला आन्सर करतील, तो ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मगच पुढे जा. कारण काय, तुम्ही ज्यावेळेस 11th 12thला जाता आणि तुम्हाला आत्ता अभ्यास करायची सवय लागली. मी काय 11th 12th खूप काही वेगळा अभ्यास करायचे किंवा रात्र रात्र जागायचे असं काही नव्हतं. मी जसं 10thला अभ्यास करायचे तसाच मी 11th 12th अगदी साध्या पद्धतीने अभ्यास केलाय. माझं सकाळी 7ला कॉलेज असायचं, 7 ते 2 कॉलेज असायचं माझं. पण सकाळी मी लवकर जायचे 6 वाजता वगैरे, तिथं जाऊन अभ्यास करायचो आम्ही. 6 ते 7 अभ्यास केला, 7 ते 10 कॉलेज, 10 ते 11 ब्रेक भेटतो जेवण्यासाठी. 10 ते 10-20 मी जेवण करायचे, 10-20 मॅक्सिमम. पुढचा 40 मिनिट मी युटिलाइज करायचे. त्याच्यानंतर 11 ते 2 कॉलेज व्हायचं, 2 ते 3 DSP असतो. DSP म्हणजे डाऊट सेशन असतं. सगळे टीचर्स तिथे बसलेले असतात, तुम्हाला जाऊन त्यांच्याकडे जाऊन डाऊट विचारायचा असतो, समजून घ्यायचं असतं. 2 ते 3 वेळ गेला. 3 ते 4 तुम्ही घरी गेलात, फ्रेश झालात, थोड्या वेळ जेवण केलं, तुम्हाला काहीतरी रिफ्रेशमेंट हवी आहे, जे तुम्हाला आवडतं ते केलं, ठीक आहे, मोबाईल सोडून थोडा वेळ बघितला चालेल, पण ते थोडा वेळ राहत नाही, आपल्या सगळ्यांना माहितीये. ते एक्सटेंड होत राहतं आणि आपला 1 तासाचं 2 तास, 2 तासाचं 3 तास कळत नाही. आणि ही एक्झाम अशी आहे जिथे मिनिट महत्वाचं असतं. म्हणून मी सांगितलं मी ब्रेकचा 40 मिनिट युटिलाइज करायचे. हे मी माझ्या सिनियर कडून बघितले, जे मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. खूप लोक असे पण असतात तिथे सुद्धा जे हा वेळ युटिलाइज करत नाहीत. ब्रेकमध्ये मी माझ्या फ्रेंड सोबत ग्रुप करून जेवायला बसायचे, काहीतरी गप्पा मारायचे, असं नव्हतं. मी, माझी एक मैत्रीण, आम्ही दोघी जेवायचो, पटकन जेवायचो आणि अभ्यासाला लागायचो. कारण ग्रुप केला की वेगवेगळे डिस्कशन्स होतात. मी सांगेन, फ्रेंड्स मॅटर करतात या जर्नीमध्ये. त्याच्यानंतर मी घरी गेले, 4 वाजता मी अभ्यासाला बसले. 4 ते 6, 7 जेवढा माझा स्टॅमिना आहे कॉलेजमधून आल्यानंतर तेवढा वेळ मी अभ्यास करायचे. फ्रेश माइंड इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मी अर्धा तास ब्रेक घ्यायचे. 3 तास अभ्यास केला, 3-3.5 तास अभ्यास केला, मी अर्धा तास ब्रेक घ्यायचे. त्यात मी मला हवं ते करायचे, गाणे ऐकायचे किंवा मी डान्स पण करायचे, कारण मला थोडं त्याला रिफ्रेशमेंट भेटतं. मी तसं केल्यानंतर माइंड फ्रेश होतं माझं. किंवा मी बाहेर बसायचे, गच्चीवर फिरायचे, काहीही ज्याच्यामुळे तुमचं माइंड रिलॅक्स होईल. खूप स्ट्रेस घेऊन अभ्यास केलात तर काय होईल, तुमच्या समोर फक्त पुस्तक असेल, तुम्ही 1 लाईन 5 वेळा वाचाल, 10 वेळा वाचाल, समजणार काहीच नाही, ठीक आहे. तो तुमचं माइंड रिलॅक्स असणं हे तुमची फर्स्ट नीड आहे, हे लक्षात ठेवा. आत्ता सुद्धा इनफॅक्ट त्यांचा अभ्यास करताना सुद्धा टाइम ड्युरेशन लावून अभ्यास करा, रिफ्रेश व्हा, पुन्हा अभ्यास करा. प्रत्येकाची माइंड कपॅसिटी वेगळी असते. कदाचित तुम्ही 1 तास अभ्यास करताय, तुम्हाला फ्रेश व्हायचंय, 5 मिनिटाचा ब्रेक, 10 मिनिटाचा ब्रेक, पण या ब्रेकमध्ये काय करताय हे पण इम्पॉर्टंट आहे. मोबाईल बघत बसताय, काहीतरी स्क्रोल करताय, मग वेगवेगळ्या रील्स बघणार, वेगवेगळ्या युट्यूबवरच्या गोष्टी बघणार, मग ते डोक्यात चालणार आपल्या, अरे हे असं झालं, ते तसं झालं, याच्यामध्ये हे चालू आहे, आता इकडे हे चालू आहे, ते चालू आहे. याच्यामुळे डोक्यात बऱ्याच गोष्टी राहतात. आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला परत बसता, तुमच्यासमोर ते नाही, ते बॅक माइंडला ते चालू असतं की अच्छा हे झालंय, ते झालंय, इकडे असं चालू आहे, ती हे बोलली,
चॅटिंग महत्त्वाची बंद करायची. ठीक आहे. खूप वेळ जातो चॅट करण्यामध्ये. ग्रुप चॅट्स बनवले जातात. आमचे बनवले होते, कॉलेजने बंद करायला लावले काही स्टुडंट्सचे. आता शाहू कॉलेज कसं आहे माहिती का, जशी आपली शाळा आहे आपल्यावर खूप लक्ष देते. नॉर्मली प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं. आपण अभ्यास केला नाही केला तर आपल्याला ओरडा बसतो. आपण 10 दिवस ॲब्सेंट राहिलो, 11व्या दिवशी आलो, विचारलं जातं का ॲब्सेंट होतास, का ॲब्सेंट होतीस. हे सगळे आपल्यावर खूप लक्ष देतात. तसंच तिथेही होतं. बट तुम्ही अदर ट्युशन्समध्ये गेलात, कुठल्या प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये गेलात, या गोष्टी केल्या जात नाही. तुम्ही आलात काय, तुम्ही गेलात काय, त्यांच्याशी काही संबंध नसतो. तो स्वतःची डिसिप्लिन मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. ते जे सातत्य असतं की मी आज 6 तास 10 तास अभ्यास करते, तर मी उद्या सुद्धा 6 तास 10 तास अभ्यास करेन, जे काही आहे, आणि रोज अर्ध्या तासाची ग्रोथ करेन त्याच्यामध्ये. हे खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज तुम्ही हा प्रवास एका दिवसाचा 2 दिवसाचा नाही आहे, पूर्ण 2 वर्षांचा आहे. या गोष्टी गरजेच्या असतात. डिसिप्लिन, सातत्य हे जे आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. खूप साध्या साध्या गोष्टी आहेत, 2 शब्द आहेत, पण 2 वर्ष मेंटेन करणं, स्वतःला त्या प्रवाहात ठेवणं खूप अवघड असतं. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला 10 पर्यंत काय सवय असते माहिती का, तुम्हाला एवढे मार्क्स येत आहेत. आता 40 मार्क्सचे पेपर असतील, 80 मार्क्सचे पेपर असतील, तुम्हाला इतके मार्क्स येतात तर तुम्हाला तितकेच येत राहतात. कदाचित 5 मार्क्स कमी, 5 मार्क्स जास्त. बट 11th-12th अशी जर्नी नसते. तुम्ही कधी इथे असता तर तुम्ही कधी इथे असता, तुम्हाला कळत नाही. तुम्ही कधी फर्स्ट रँकर असता, कधी तुम्ही 15th रँकर असता, कधी तुम्ही 10th रँकर असता. बिकॉज ती कॉम्पिटिशन तेवढी टफ असते. तो यावेळेस काय करायचं मी सांगते. माझं 11th हाफ थोडे हार्ड चॅप्टर्स चालू होते, वेटेजवाले. खूप हार्ड होतं माझं. जवळपास 2 महिने किंवा 2.5 महिन्याचा ड्युरेशन होता तो. डिसेंबर, जानेवारी आणि नोव्हेंबरचा हाफ ड्युरेशन मला खूप हार्ड गेला होता. आणि त्या ड्युरेशनमध्ये खरी कॉम्पिटिशन असते. बिकॉज मला हार्ड जाते म्हणजे माझ्यासारख्या खूप जणांना हार्ड जातं. तर तिथे तुम्ही गिवअप करता की स्वतःला कंटिन्यू ठेवता, हे खूप महत्त्वाचं असतं. बिकॉज रोजचा अभ्यास असतो, दर संडेला एक्झाम असते, तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा असतो. त्याच्यानंतर तुम्ही संडेला ती एक्झाम देता, त्याच्यात तुम्हाला कळतं की तुमचं किती इनपुट आलंय, किंवा तुम्ही जे इनपुट दिले त्याच्यातून तुम्हाला काय आउटपुट भेटते, हे तुम्हाला दर संडेला ते मार्क्स दिसत असतात. आणि म्हणजे मार्क्स दिसतात म्हणजे मार्क्स हा तुमचा सेकंडरी फॅक्टर आहे बरं का. म्हणजे तुम्ही किती अभ्यास केलाय त्याचं ते दिसणार आहे तिथे, की तुम्हाला किती मार्क्स येतात किंवा तुम्हाला किती समजलंय. 11th-12th रट्टा मार चालत नाही. तुम्ही कितीही रट्टा मारला काही तिथे काही उपयोग होत नाही जोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही. त्याच्यामुळे 11th-12th छान न रट्टा मारता ते समजून घेऊन अभ्यास करायचा असतो. पण मी जे म्हणलं ते अप अँड डाऊन्स येतात. तो मी त्या ड्युरेशनमध्ये काय करायचं, मी जे नॉर्मली सांगितलं तुम्हाला की मी 3 वाजता घरी जायचं कॉलेजमधून. पण माझं म्हणजे मला एक्झाम्स हार्ड चालल्या होत्या, मला काही गोष्टी कळत नव्हत्या. त्याच्यामुळे मला असं वाटायचं की मी कॉलेजमध्ये थांबून थोडासा अभ्यास करू शकते. मला P1 थोडा अवघड जायचं, फिजिक्स पार्ट 1. तो मी कॉलेजमध्ये थांबायचे आणि 3 ते 7 कॉलेजमध्ये असायचे. 7 पर्यंत माझा स्टॅमिना छान राहिला तर मी कंटिन्यू करायचे, नाहीतर मी घरी जायचे. बिकॉज सकाळी 6 वाजता आलेला असायचो. आणि समजा एखाद्या दिवशी मला खूप अभ्यास करायचा आहे किंवा मला कॉलेजमध्येच बसायचं, रीडिंग रूम असतात, लायब्ररी असते, तिथेच बसायचे, तर मी घरी सांगायचे पप्पांना वगैरे आणि ते मला रात्री 10 वाजता 11 वाजता घ्यायला यायचं. तर सकाळी 6 ते 10 किंवा 11 मी कॉलेजमध्येच असायचे. आता हे मी 2 वर्ष गेले का तर नाही, पण ते 2-2.5 महिने त्याची गरज होती माझ्याकडे. बिकॉज जर मी ते केलं नसतं तर मी मागे पडले असते. आणि असं नव्हतं की मी 1 आठवडा अभ्यास केला आणि संडेची एक्झाम झाली आणि माझे स्कोर अचानक वाढला, नाही. जी मी सांगितलं ती प्रोसेस 2-2.5 महिने चालली. आणि त्याच्यानंतर जेव्हा फेब्रुवारी स्टार्ट झालं, मी कधीच डाऊन स्कोर गेला नाही माझा. मग फिजिक्समध्ये असेल, केमिस्ट्रीमध्ये असेल, बायोलॉजीमध्ये असेल. पण ते जो म्हणजे माझा वर्स्ट पिरियड चालू होता असं म्हणा, त्याच्यामध्ये मी गिवअप केलं नाही. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बिकॉज मी माझ्या आजूबाजूला 11th-12th हे शब्द खूप लक्षात येतील. डिप्रेशन नावाचा एक शब्द असतो, खूप जाणवेल.
काही नसतं. पहिली गोष्ट, ज्या लोकांना अभ्यास करायचा नसतो त्यांच्यासाठी. कारण काय आहे, डिप्रेशनला मी छोटंसं मिनिंग देईल त्याला, की निगेटिव्ह टेन्शन असतं. टेन्शन येतं, डेफिनेटली येतं, बिकॉज तुमची पुढची लाईफ त्या एक्झाम्सवर डिपेंड असते. 10th पर्यंत कसं असतं, चला 8 झालं मी 9thला जातोय, 9 झालं मी 10thला जाते. ही एक स्मूथ प्रोसेस चाललेली असते. तुम्हाला इथं कुठं अडथळा येत नाही. म्हणजे अगदी आपल्यामध्ये कोणी फेल होत नसतं. पासिंग मार्क्स सगळ्यांना येतात, तर तुम्ही पुढे जात राहता. 10th मध्ये सुद्धा बरेच लोक 100% घेतात, छान मार्क्स पण पडतात. ट्युशन जॉईन होते, कॉलेजला नॉमिनल टाकतात कोणी आता कॉलेज जॉईन करतात, जसं मी केलं होतं. 11th-12th तसं नसतं. 11th झालं, 12th झालं, तुम्हाला समजलंय तुम्ही किती हुशार आहात, याच बेसिसवर तुम्हाला पुढे भेटणार आहे. नाहीतर पुन्हा तीच सायकल चालू असते, रिपीट. ठीक आहे, त्याच्यामुळं टेन्शन येतं, पण त्या टेन्शनला पॉझिटिव्ह वेमध्ये घेतलं पाहिजे. मी सांगते, मी त्या ड्युरेशनमध्ये स्वतःला हे खूप सांगितलंय. तनुजा मॅमचं एक वाक्य आहे, मी ते खूप स्वतःला सांगायचे. म्हणजे 10वीला मॅम आमच्या क्लास टीचर होत्या. तर इतिहासाचा पहिला चॅप्टर चालू होता आणि मॅमनी आम्हाला सांगितलं होतं की सकारात्मक ताण हा आयुष्यात महत्त्वाचा असतो. साधं सोपं वाक्य, बट खूप महत्त्वाचं आहे. हे मला रिअलाइज तेव्हा झालंय 11th हाफमध्ये, बिकॉज मी माझ्या आजूबाजूला खूप अशा मुली पाहिल्या ज्या खरंच टेन्शन घ्यायच्या, घरी जायच्या. आणि ते कसं असतं, तुम्ही तिथे गेलात ना की असे घरी जायचे, सॅड सॉंग्स लावायचे आणि मस्त ते ऐकत, अरे खरंच आपली लाईफ काय चालू आहे, क्या हो रही है जिंदगी वगैरे. हे खूप असं फ्लो मध्ये खूप सारे इमोशन्स निघत राहतात, काही कामाचे नसतात. रिस्पेक्ट करा त्या टाइमला. सगळे ही गोष्ट फेस करतात. एखादा कमी हुशार असलेला विद्यार्थी असेल किंवा अतिशय टॉपर असेल, सगळ्यांना या फेजमधून जावं लागतं. तो जे टेन्शन येतंय त्याला पॉझिटिव्ह वेमध्ये घ्या. मला टेन्शन येतंय, मी आणखीन अभ्यास करणार. मला आज कमी मार्क्स येतात, मला समजत नाहीये, मी एक चॅप्टर 10 वेळा वाचणार, मी एक चॅप्टर 20 वेळा वाचणार, मी त्याचे 10 पुस्तकं सॉल्व्ह करणार, 15 पुस्तकं सॉल्व्ह करणार. तुम्हाला हवं तेवढं, ह्याला लिमिट नाहीये. कारण प्रत्येकाची नीड वेगळी असते. मला एखादा चॅप्टर करायला जर 2 दिवस लागतात, तर कोणी अर्ध्या दिवसात तो चॅप्टर संपू शकतं. प्रत्येकाची ब्रेन कॅपॅसिटी वेगळी असते. तो स्वतःला समजत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. 11th-12th आणखीन एक वर्ड इंट्रोड्यूस होतो, माझ्या लाईफमध्ये झाला होता, मला माहित नव्हतं, तुम्हाला माहित असेल तर, बॅकलॉग. ठीक आहे, बॅकलॉग म्हणजे काय, तर तुम्ही चालू आता काहीतरी एक तुमच्या वर्गात टॉपिक शिकवणं चालू आहे आणि समजा आता तुमची उद्या घटक चाचणी आहे किंवा कुठली तरी परीक्षा आहे, तर तुम्ही त्या परीक्षेचा अभ्यास करता, त्या परीक्षेला जे कोणते चॅप्टर्स आहेत त्याचा अभ्यास करता आणि चालू जो सिलेबस आहे तो मागे राहून जातो. चालू जो चॅप्टर आहे तो मागे राहतो. याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस तुमचा तो चॅप्टर संपला, तुमची परीक्षा झाली पण तुमचा तो चॅप्टर मागे राहिला, पण सिलेबस पुढे गेलेला असतो आणि तुम्हाला तो चॅप्टर कव्हर करायचा असतो. मग हे 10वीला असेल काय, 11वीला असेल काय, 12वीला असेल काय, जे चालू चॅप्टर्स आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. त्याच ड्युरेशन मध्ये तो चॅप्टर समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. कारण सिलेबस झाल्यावर जर तुम्ही त्या चॅप्टरच्या मागे लागलात तर तुम्हाला तिथे खूप त्रास होतो. कारण एक चॅप्टर झालाय, त्याला 2 महिने झाले, 2 महिन्यानंतर तुम्ही तो चॅप्टर वाचून बघताय किंवा काही जणांचे 1 वर्षानंतर उघडून बघितला जातो. 11th टॉपिक 12th उघडला जातो. हे खूप अवघड आहे. ठीक आहे, आपल्याला काही वाटत नाही, अरे ठीक आहे छोटासा टॉपिक आहे करून घेऊ. तिथे खूप कॉम्पिटिशन असते. मॅम जसं म्हणल्या तसं नीटला यावर्षी 22 लाख समथिंग विद्यार्थी होते. अगदीच 22 लाख सगळेच करत नसतात, ठीक आहे, बट त्याच्यातले 10 लाख 15 लाख तरी अभ्यास करतात. त्याच्यातले 5, 7, 8 लाखांमध्ये रिअल कॉम्पिटिशन असते. जागा गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सगळ्या मिळून 1 लाख आहेत. तो तुम्हाला त्या 22 लाख मधून त्या 1 लाख मध्ये यायचंय, तर ऑब्व्हियसली हा बॅकलॉग खूप लोकांना त्रास देतो. ठीक आहे, तो बॅकलॉग टाकायचा नाही. जे चॅप्टर्स चालू आहेत ते व्यवस्थित कव्हर करत राहायचे. माझा कधी बॅकलॉग पडला नाही, या बाबतीत मी खूप लकी आहे. कारण चॅप्टर्स अवघड जायचे मला, पण मी 2 वर्ष कधीच बॅकलॉग टाकला नाही. पण शेवटी ज्यावेळेस सिलेबस संपत आला
लास्टचे जे टॉपिक होते ना ते थोडे सोपे होते आणि एक्झाम्स येणार होतं. तुम्ही थोडं त्याला रॅपिडमध्ये गेलं, पण शेवटी मला मग फिजिक्सचा एक टॉपिक आणि झुलॉजीचा एक टॉपिक होता कॉक्रोच. खूप साधा टॉपिक आहे, थेरॉटिकल टॉपिक आहे, पण मी त्यावेळेस कॉक्रोच व्यवस्थित वाचला नव्हता. सो एक्झामच्या वेळेस मला कॉक्रोचला खूप त्रास झालाय, कारण खूप वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज असतात आणि त्या कसे तुम्हाला मॅम सांगतात, तुम्ही ऐकताय, तर तुमच्या कानावर पडते, घरी जाऊन तुम्ही वाचताय, लक्षात राहतं. तुम्हाला मॅमनी आज सांगितलं, तुम्ही 15 दिवसांनी वाचताय, ते शब्दच लक्षात येत नाही तुम्हाला. ठीक आहे, तो मी बॅकलॉग 2 वर्ष अनुभवला नाही, पण त्या एका टॉपिकला, फिजिक्सच्या एका टॉपिकला ते अनुभवलंय मी. तो मला जर त्या एका छोट्याशा टॉपिकसाठी एवढं वाटत असेल, तर ज्या लोकांचं खरेच मोठे मोठे टॉपिक बॅकलॉगमध्ये राहतात, त्याचा काय त्रास असू शकतो मी त्या छोट्या गोष्टीवरून इमॅजिन करू शकते. तो बॅकलॉग टाकायचा नाही, पहिली गोष्ट. ठीक आहे, आणि जे चॅप्टर्स चालू आहेत, कसं असतं, कोणी खूप हुशार असतं तर त्याचं एका पुस्तकावर होऊन जातं. काही गोष्टीला वेगवेगळी पुस्तकं घ्यावी लागतात. पहिल्यांदा बघून मला स्वतःला, मी ज्यावेळेस माझ्या सिनियर्सला 10वीत बघायचे एवढे पुस्तकं, मला वाटायचं मी नाही करू शकणार. आत्ता माझ्या घरी एवढे पुस्तकं, अशी खूप सारी पुस्तकं आहेत जी एवढी मोठी आहेत आणि मला वाटतं की मी एवढा अभ्यास केलाय, मला अजून पण विश्वास बसत नाही. पण तुम्ही त्या प्रोसेसमध्ये ते करत असता आणि ही जर्नी एन्जॉय करा. ठीक आहे, अप अँड डाऊन्स येत राहतात, त्याला पॉझिटिव्ह वेमध्ये घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाचा कॉन्फिडन्स, त्याच्यानंतर स्ट्रेस फ्री अभ्यास करायचा, काही वेगळं नसतं, नॉर्मल अभ्यास असतो. तुमच्यासमोर एक पुस्तक येते, टीचर काहीतरी सांगतायत, ते समजून घ्या आणि पुढे जा. साधी गोष्ट आहे, जशी एखादी मूवी बघता, सेम मूवी बघताय तुम्ही, थिएटरमध्ये गेलात, तुम्ही मूवी बघताय, तुम्हाला मूवी माहीत नसते, फक्त एक ट्रेलर माहीत असतो, त्या बेसिसवर तुम्ही मूवी बघायला जाता आणि ती मूवी स्ट्रेस फ्री माइंडने ओके एन्जॉय करायचा प्रयत्न करता, इंटरेस्ट पुटअप करता. ठीक आहे, त्याच्यामध्ये सस्पेन्स क्रिएट केलेला असतो, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करता. ठीक आहे, तर तुम्ही बाहेर या मूवी बघून तुम्हाला ती सगळी मूवी जशीच्या तशी लक्षात असते, सेम पद्धतीने अभ्यास करायचा असतो, सेम इंटरेस्टने. ठीक आहे, आणि एखाद्या मूवीमध्ये बघा होतं कधी कधी की सगळे सीन्स मिक्स असतात, हा सीन झाला, तो सीन झाला, हे आलं, ते आलं, असं कळत नाही, पण तरी आपण तेवढ्या फोकसने ते बघायचा प्रयत्न करतो. अच्छा, हे झालं, ते झालं, मी समजून घेते. सेम अभ्यासात पण होतं, कधी कधी कळत नाही, सगळ्या गोष्टी मिक्स व्हायला लागतात, पण आपण फोकस आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन हलवायचं नाही, तिथेच ठेवायचं, सगळं व्यवस्थित होत असतं. आणि 8th, 10th, 11th, 12th ही जर्नी तुम्ही एन्जॉय करा. बिकॉज कसं आहे, तुम्ही तुमच्या आजूबाजूला, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये, इनफॅक्ट इथे सुद्धा खूप लोक असे पाहाल तुमच्या सराउंडिंगला, ज्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होतं, पण ते आज काहीतरी वेगळे आहेत. तुम्ही तुमच्या घरी पण हे ऐकलं असेल की मला हे व्हायचं होतं पण मी हे झाले, किंवा रिलेटिव्समध्ये. आत्ता तुमच्याकडे हा जो वेळ आहे ना, 10th, 11th, 12th, इथे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे काही हवंय, तुम्हाला तुमची लाईफ जशी हवी आहे तशी क्रिएट करू शकता. तुमच्या हातात आत्ता ती पॉवर आहे. 12th नंतर हे तुम्हाला हा टाइम परत मिळणार नाही आणि ही जर्नी परत मिळणार नाही. ठीक आहे, तो तुमच्याकडे जी पॉवर आहे आता, की तुमच्याकडे हा जो टाइम आहे, जे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी करू शकता, खूप चांगल्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. तुमचं जे काही ड्रीम आहे ते रियालिटीमध्ये आणणं, की मी असं करेन तसं करेन, जे काही आहे ते या 3 वर्षात आहे. आणि 3 वर्ष सगळ्या गोष्टी सोडायच्या, मित्रांसोबत बाहेर जाणं, मैत्रिणींसोबत गप्पा मारणं. 11th, 12thला लोक कॅफेवर जातात, संध्याकाळी बाहेर फिरतात, गाड्यांवरती करायचं नाही. चुकीचे मित्र करायचे नाहीत, वेगवेगळ्या सवयी लागतात. मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत जास्त गप्पा मारायच्या नाही. अभ्यासू फ्रेंड्स करायचे. त्याचं रिझन आहे की मी 11thला, मी खरं सांगते, आमच्या क्लासमध्ये एक मुलगा होता जो टॉपर होता, टॉप 10 स्टुडंट्समध्ये. आणि 12thला ऑब्व्हियसली संगत मॅटर करते. तो कुठेच नाहीये, 12thला नाहीये ना, नीटच्या एक्झाममध्ये तो कुठे आहे. तो हुशार नाहीये का? तो डेफिनेटली हुशार आहे, खूप हुशार आहे. बट त्याची जी मित्र कंपनी झाली 11th नंतर 12th मध्ये,
ते सगळं. आणि हे असं नसतं ना, तुमचं फ्युचर आहे, तुमचं अख्खं लाईफ आहे पुढे आयुष्यातलं. आपल्याला 10चा अभ्यास, तुमचा आता 9चाच अभ्यास तुम्हाला कोणी परत दिला करायला तर करू वाटेल का? 9चाच अभ्यास एकदा करायला आपल्याला त्रास होतो, 10चा करतो, 11, 12 तोच अभ्यास पुन्हा करायचा आहे का? तेच वर्ष, तोच स्ट्रेस. बरं असं नसतं की नीट म्हणजे किंवा कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्ही एकटे इन्व्हॉल्व नसता, तुम्ही असता, तुमचे फॅमिली असतात, तुमचे टीचर्स असतात. इनफॅक्ट हे सगळे सुद्धा, यांनी सुद्धा तुम्हाला शिकवलंय, तो यांच्याही तुमच्याकडून अपेक्षा असतात आणि हे सगळे त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतात. सो त्या एका गोष्टीमुळे तुम्ही हर्ट होत नाही, हे सगळे लोक हर्ट होतात, तुमची फॅमिली हर्ट होते, त्यांचे खूप इनपुट असतं त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, अपेक्षांचं प्रेशर घ्यायचं नाही. अपेक्षा त्याच व्यक्तीकडून केल्या जातात जी व्यक्ती छान करत असते. त्याच्यामुळे आपल्याकडून अपेक्षा केल्या जात आहेत तर स्वतःला शाबासकी द्या की तुम्ही एवढं छान काम केलंय की तुमच्याकडून अपेक्षा केल्या जातात. गोष्टींचं प्रेशर घ्यायचं नाही. ठीक आहे, छान अभ्यास करा आणि करिअर छान निवडा. बाकी मी जास्त काही सांगणार नाही. आणि हो, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी एक गोष्ट जी चुकते विद्यार्थ्यांची, जी पुढे जाऊन तुम्हाला कळेल, ते म्हणजे NCERT. बायो रट्टा मारायचा विषय नाहीये, रट्टा मारू नका, हा गैरसमज आहे. तुम्हाला जोपर्यंत बायोलॉजी समजणार नाही तोपर्यंत तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. शेवटी पुढे जाऊन डॉक्टर व्हायचंय, तिथं थेरॉटिकल नॉलेज पेशंटला तुम्ही सांगत बसणार नाहीये की हे काय स्ट्रक्चर आहे वगैरे. तुम्हाला त्याला ते ऍप्लिकेबल करायचंय, तुम्हाला पेशंटला दुरुस्त करायचंय. सो ते रट्टा मारायचा नसतो. हा, काही नंबर्स, काही सायंटिस्टची नावं असतात, काही प्रोसेस असतात, त्या लक्षात ठेवावे लागतात, मान्य, बट रट्टा नाही मारायचा. केमिस्ट्री आणि फिजिक्स पुढे जाऊन तुम्ही NCERT वाचणार नाही एखाद्या वेळेस, पण ती वाचा. बरेच लोक NCERT कडे दुर्लक्ष करतात, खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात, बट NCERT बेस आहे पूर्ण एक्झामचा. मग ते नीट असेल काय, JEE असेल काय. यावर्षी आमच्या नीटच्या पेपरला केमिस्ट्री खूप लाईन टू लाईन NCERT आलं होतं आणि आम्हाला कॉलेजमध्ये 2 वर्ष NCERT आम्ही वाचलं नव्हतं, बट कॉलेजकडून आम्हाला जबरदस्ती सिलेबस संपल्यानंतर कॉलेजमध्ये बसवून घेऊन NCERT वाचायला लावली होती, ज्याचा मला खूप फायदा झाला केमिस्ट्रीमध्ये, बिकॉज आमचं फिजिक्स खूप हार्ड निघालं होतं. सो NCERTचा अभ्यास व्यवस्थित करा. फिजिक्सला सुद्धा खूप सारे क्वेश्चन सोडवताय, ठीक आहे, बट जेवढं थेरॉटिकल नॉलेज इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जेवढं क्वेश्चन सॉल्व्ह करणे इम्पॉर्टंट आहे तेवढंच थेरॉटिकल नॉलेज पण इम्पॉर्टंट आहे. त्या बेसिसवरच तुम्ही पुढे जाऊ शकता. सो NCERTचा अभ्यास व्यवस्थित करायचा. NCERTच्या मागे जसं आपल्याकडे एक्सरसाइज असतात, तुम्हाला पण 8 पर्यंत NCERT होतं, तो माहीत असेल. NCERTच्या मागे जे क्वेश्चन्स असतात ते सॉल्व्ह करायचे, बिकॉज त्यालाच ट्विस्ट करून क्वेश्चन विचारले जातात. सो ते मेन आहे, ते करायचं आणि त्याच्यानंतर पुढे जायचं, बेसिक क्लिअर करायचं आणि छान अभ्यास करायचा. ओके, आणि छान अभ्यास करा म्हणजे तुम्ही पण माझ्यासारखं इथे येऊन बोलू शकाल. ठीक आहे, खूप छान वाटतं. मी सांगते, ज्यावेळेस मी तिथे असायचे तुमच्या इथे आणि माझे सिनियर्स येऊन मला इथे बोलायचे, असं ज्युनियर्सला लेक्चर द्यायला खूप भारी वाटतं. ती वेगळी फिलिंग असते, कारण तुम्हाला गपचूप ऐकून घ्यावं लागतं जे काही मी बोलते ते. खूप छान वाटतं आणि माझं ते स्वप्न आज पूर्ण झालंय. इनफॅक्ट मी त्यासाठी शाळेला आणि सगळ्या टीचर्सला थँक्यू म्हणते, मला इथे यायची संधी दिली, बिकॉज मला खूप वाटायचं की मला पण असं बोलायचं आहे म्हणून. सो थँक्यू सो मच. आणि सोमानीला पण खरंच थँक्यू, बिकॉज मी माझं जे सर म्हणले, माझं जे पूर्ण बेसिक आहे किंवा मला जी संधी भेटली ती सगळी इथं भेटली. पुढे ज्यावेळेस तुम्ही जाल ना 11, 12 त्याच्या पुढे खूप प्रोफेशनल असतं वातावरण. असं काही कनेक्टिव्हिटी, इमोशन्स असे काही फार नसतात जेवढे आपल्या शाळेशी टीचर्स सोबत वगैरे असतात. तो इथलं वातावरण जे मला इथं भेटलं, लिटरली असं होमली फिलिंग येते इथे. मला इथं आल्यावर भीती वाटत नाही, माझे पाय कापत नाहीत, हात थरथरत नाहीत, कारण हे स्टेज मला माझं वाटतं. तो असं वातावरण मला दिल्याबद्दल सगळ्या टीचर्सचं आणि सरांचं, मॅमचं, सगळ्यांना खरंच थँक्यू आणि मला ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू. एक विचार आहे पहा, यशस्वी लोक वेगळं काही करत नसतात, पण ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करत असतात. अगदी हाच अनुभव आपल्याला
श्रावणीला ऐकताना आलेला आहे पहा. अगदी म्हणजे शहारे आलेले आहेत माझ्या अंगावरती की आपल्या शाळेतली एक विद्यार्थिनी, अगदी मी म्हणेन की शिक्षकांपेक्षा सुद्धा उत्कृष्ट तिने तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे हे विद्यार्थी आपल्या शाळेत असे विद्यार्थी घडत आहेत. यानंतर मी तनया पहा, मला चांगलं आठवत आहे जय क्रांती टॅलेंट हंट मध्ये तिला बक्षीस मिळालं होतं. मला वाटतं 32,000चं बक्षीस मिळालं होतं. म्हणजे जे विद्यार्थी, आणि आपण त्यावेळेस फार सांगतही नव्हतो, तिने आपलं सतत आपल्या एक अनुभव असा आहे की जे विद्यार्थी शालेय अभ्यासक्रम तर करतायत, म्हणजे शाळेतला अभ्यास तर करतायच, पण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये स्वतःला आपण कुठे आहोत हे पाहण्याचा, यश येऊ अपयश येऊ, पण ते सतत प्रयत्न करत असतात. आपण हजारोंमध्ये कुठं आहोत, आपण मग त्याच्यानंतर मग लाखांमध्ये जाणार आहोत. आपल्या लातूरातल्या एक्झाम्स मध्ये आपण कुठे आहोत हे पाहत गेलो तर आपण पुढे राज्यस्तरीय नॅशनल लेवलवरती जाणार आहोत. हे करत गेलेले विद्यार्थी शक्यतो यशस्वी होताना दिसत आहेत, असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे. त्याने याला मी विनंती करते की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. तर सर्वात पहिल्यांदा सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि मी तनया गणेश खिचडे, आणि मी अगदीच म्हणजे लहानपणापासून या शाळेतच मोठी झाली. म्हणजे अगदी मावशी मामा यांच्यासमोर मी मोठी झाली, आणि आता असं इथं बोलणं ही स्वतःमध्ये खूप वेगळी आणि खूप जास्त प्राऊड फिलिंग आहे. त्याच्यात ती संधी दिल्याबद्दल एक त्या शाळेचं खूप खूप जास्त मनापासून धन्यवाद. आणि मी लहानपणापासून म्हणजे अगदी मी पहिलीपासून 10वीपर्यंत याच शाळेमध्ये होते. म्हणजे मी जे माझ्या आयुष्याचा एक मूळ काळ जो आहे ना तो याच शाळेत घालवलेला आहे. 10वी नंतर मी शाहू स्क्रीनिंगची परीक्षा दिली, त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झाले. IIT बॅच म्हणून एक 200 विद्यार्थ्यांची बॅच काढतात, त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि त्यानंतर मी 11वी 12वी शाहू कॉलेजमधनं केली. त्याच्यानंतर जी एक्झाम मी दिली त्यामध्ये मॅडमनी सांगितलं तसं मी म्हणजे 98% वगैरे घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मला जास्त स्टेजवरती बोलण्याची सवय नाही आहे, त्याच्यामुळं मी तुम्हाला एक मोठी बहीण समजून बोलायला लागले. त्याच्यामुळे काही चुकलं तर मला समजून घ्या, कारण मला जास्त सवय नाही आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण काय डिसाईड करणार आहेत घ्यायचं, की म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट, ते सगळ्यात महत्त्वाचं डिसाईड करण्याचा काळ हा 9वी 10वी असतो. जर तुम्हाला मॅथ्समध्ये इंटरेस्ट असेल स्पेसिफिकली PCMमध्ये, तर तुम्ही PCMमधून फक्त इंजिनियर होतात हा एक गैरसमज आहे. तुम्ही PCMमधून, जसं मी डिसाईड केले की आपण PCM करायचं आणि त्यानंतर रिसर्च करायचा, सायंटिस्ट बनायचं, हे मी एक डिसाईड केलं का त्याच्यामुळे मी PCM घेतलं. पण बाकी सगळ्यांचं त्याच्यातून हे पण करता येतं, त्याच्यानंतर लाईक युज्युअल्स जॉब पण करता येतो कम्प्युटर सायन्स किंवा बाकीच्या कुठल्या पण फील्डमध्ये जाऊन, किंवा आर्किटेक्चर वगैरेमध्ये पण जाता येतं. तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम्स वगैरे पण क्रॅक करून तुम्ही एक चांगला गव्हर्नमेंट सर्वंट पण बनू शकतात. त्याच्यानंतर आणखी म्हणजे तुम्हाला बिझनेस वगैरे एंटरप्रेनर वगैरे तुम्ही होऊ शकतात. म्हणजे इंजिनिअरिंगला खूप जास्त वाईड स्कोप आहे, तुम्हाला वाटेल ते गोष्ट तुम्ही करू शकता इंजिनिअर एकदा तुम्ही PCM थ्रू गेलात की. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला माहिती आहे का IIT मध्ये कसं जायचं किंवा त्याची प्रोसेस काय, कारण की मोस्ट ऑफ द लोकांनाही माहितीच नसतं मेन्स काय ॲडव्हान्स काय. कोणाला माहिती आहे का इथं, म्हणजे तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. कोणी इंटरेस्टेड आहे म्हणजे मला कळेल की मला काय सांगायला लागेल तुम्हाला नेमकं. हात वर करा कुणाला इंटरेस्ट असेल तर सांगण्यात. करा काही नाही, मी पण अशीच करत होते तुमच्या एवढे असताना. मला पण नव्हतं एवढं हे म्हणजे सांगण्याचं. हां सांग. आपल्याला आधी 10वी नंतर PCMचा ग्रुप निवडावा लागतो, आणि PCMमध्ये आधी JEE मेन्सची एक्झाम 12वी नंतर द्यावी लागते. त्यामध्ये चांगले पर्सेंटाईल घेऊन आपल्याला ते त्यासाठी ॲडव्हान्स त्यानंतर JEE मेन्समध्ये चांगले पर्सेंटाईल घेऊन आपल्याला JEE ॲडव्हान्ससाठी आधी इलिजिबल व्हावं लागतं. आणि JEE ॲडव्हान्समध्ये चांगली रँकिंग मिळवून आपल्याला मग आपल्याला जे IIT कॉलेज पाहिजे, किंवा मग आपल्याला IITला जायचं असेल तर मग JEE ॲडव्हान्स महत्त्वाचं आहे, किंवा मग IIIT NIT JEE मेन्समधून आपण जाऊ शकतो.
बरोबर. दीदीनं बरोबर सांगितलं, पण मी तरी थोडक्यात सांगते ज्यांना कुणाला कळालं नसेल. तर पहिल्यांदा 12वी झाल्यानंतर 2 अटेम्प्ट्स असतात मेन्सचे. एक जानेवारीमध्ये असतो आणि एक एप्रिलमध्ये असतो. त्या दोन्हीमध्ये तुमचे ज्याच्यामध्ये चांगला स्कोर आहे तो स्कोर कन्सिडर केला जातो. आणि त्याच्यामधून जे की टॉप एकतर यावर्षी तरी ऑलमोस्ट 15 लाख लोक बसले होते मेन्सला. त्याच्यामधले टॉप 2.5 लाख लोक त्यांनी पहिल्यांदा सिलेक्ट करतात, जे की ॲडव्हान्स देण्यासाठी इलिजिबल आहे. पहिल्यांदा तुम्हाला तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करावा लागतो ॲडव्हान्ससाठीचा. त्याच्यानंतर तेवढ्या जणांमध्ये ॲडव्हान्स होते. त्या ॲडव्हान्समध्ये परत तुम्हाला 10,000च्या आत 17,000च्या असा रँक घेऊन तुम्ही तेव्हा IIT इलिजिबल होता. आणि जर तुम्हाला NIT जे की वन ऑफ द प्राईम इन्स्टिट्यूट्स आहेत NIT IIIT इंडियामधले, त्याच्यात तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला मेन्स थ्रू जावं लागतं. तर आता हे पुढची गोष्ट अचीव करण्यासाठी 9वी 10वीत तुम्हाला काही गोष्टी आहेत ज्या की मी केल्या होत्या आणि त्या डेफिनेटली बेनिफिशियल आहे, ज्या की तुम्ही करायला पाहिजे. मी म्हणजे शाळेत तर मी पहिलीपासून 10वीपर्यंत होतेच आणि शाळेचा भरपूर उपयोग झाला मला. पण मी फाउंडेशनला होते 7वीपासून. फाउंडेशन म्हणजे फाउंडेशनचे क्लासेस करावे हे गरजेचे नाही आहे, पण फाउंडेशनचे क्लासेस करावे हे गरजेचं नाही. पण फाउंडेशनचा अर्थ काय की तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करून घ्यायला पाहिजे. आता समजा मॅथ्सचा एक चॅप्टर आहे ते तुम्ही लेवलवरती 9वीचा एखादा मॅथ्सचा चॅप्टर आहे ते तुम्ही लेवलवरती बघायला पाहिजे की बाबा म्हणजे माझ्याच वयाची मुलं या चॅप्टरमध्ये काय काय शिकत आहेत. NCERTमध्ये माझ्या स्टेट बुकचे ते बुक ऑब्व्हियसली श्रावणीनं माझ्यासाठी चांगलेच आहेत, पण आणखीन वरी जाऊन मला काही वेगळं भेटतंय का. जसं आपल्याला मॅडम पण सांगतात, सुरेखा मॅडम झालं, सुनीता मॅडम झालं, या सांगतात आपल्याला सारखं की NCERT बघा. किंवा जर तुमचं आणखीन तुम्हाला हाय जायचं असेल तर तुम्ही ICSE बुक्स बघू शकता. आणि मी स्पेसिफिकली MTG, पियर्सन, RD शर्मा ह्यांच्यासारखे बुक्स सॉल्व करायचे. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते करायलाच पाहिजे, पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ते करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 1ली ते 10वी या वर्षांमध्ये तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप होते. बाकी तुम्हाला पुढे ना पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी असा खास वेळ नाही मिळत. म्हणजे तुम्ही जे आता इथून तुम्ही आर्ट स्किल्स, तुमचे म्युझिक स्किल्स, तुमचं स्टेज करेज, या सगळ्या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी फक्त हा एवढाच कालावधी आहे 1ली ते 10वी. नंतर फक्त तुम्हाला अभ्यास एवढंच असतं. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं या काळामध्ये तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याकडे लक्ष द्या. आणि त्यानंतर फाउंडेशन का बरं इम्पॉर्टंट आहे. आता मोस्टली आता असं नाही की फाउंडेशन करायलाच पाहिजे. जरी नाही केलं, तुमचं समजा फोकस असेल 10वीमध्ये मला एक म्हणजे रिक्वायर्ड एवढी पर्सेंट पाहिजेतच असं काय असेल तर ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही 11वीत जाता, 10वी तुमचा 11वीचा शिफ्ट आहे ना तो खूप म्हणजे मोस्ट ऑफ जणांना ते अडॉप्ट नाही होत, कारण 11वीचं पूर्ण इकोसिस्टम वेगळं आहे आणि 10वीपर्यंतचं खूप वेगळं आहे. 11वीला तुम्हाला खूप क्रिटिकल म्हणजे ॲटलिस्ट इन केस ऑफ JEE खूप तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग वगैरे लागतं, किंवा म्हणजे एक वेगळी पर्सनॅलिटी लागते 11वीच्या नंतर. 10वीपर्यंत ठीक आहे, आपण प्रत्येक जण असते तर ते चालूपर्यंत चांगलं करतो, पण 11वीच्या नंतर खूप वेगळी तुम्हाला म्हणजे पर्सनॅलिटी लागते. आणि तो चेंजेस मोस्टली लोकांना अडॉप्ट होत नाही. त्याच्यामुळे त्यांचे 3-4 महिने तरी जातात किंवा त्यांना बाकीच्यांपेक्षा जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर ते तसं म्हणजे एफर्ट्स तुमची घ्यायची तयारी असेल तर इट इज ओके की तुम्ही 10वीपर्यंत विदाऊट फाउंडेशन फक्त बोर्ड्सवर फोकस केले. पण तुम्हाला फक्त 11वीमध्ये तुम्ही ते मेंटॅलिटी तुमची प्रिपेअर्ड पाहिजे की तुम्ही थोडीशी जास्त बाकीच्यांपेक्षा मेहनत घेणार आहात. हे महत्त्वाचं आहे खूप. आणि त्यानंतर आता आपण येऊयात 11वीकडे. आपलं फाउंडेशन जर व्यवस्थित बिल्ड झालेलं असेल तर 11वीमध्ये अशी काही खास अडचण नाही येत आपल्याला. आपण म्हणजे एक फ्लो जो आहे, फक्त 11th आणि 12thमध्ये एकच गोष्ट आहे सगळ्यात जास्त मॅटर करते, ती म्हणजे तुम्ही कन्सिस्टंट असायला पाहिजे. असं नाही की म्हणजे मी एक दिवस 10 तास अभ्यास केला आणि परत आठवडाभर केलाच नाही, परत पुढच्या आठवड्यात 10 तास केला आहे, असं नाही व्हायला पाहिजे. कमीत कमी आपण जे काही आज शिकलो आहे तिथलं कमीत कमी अर्धा पाऊण तास रिव्हिजन करणं किंवा तेवढीच प्रॅक्टिस करणं, एवढं जरी तुम्ही कन्सिस्टंटली केला तर डेफिनेटली ते तुमच्या रिझल्ट इम्प्रूव्ह करण्यामध्ये किंवा रिझल्ट चांगला येण्यामध्ये हेल्प करेल. त्याच्यासोबत म्हणजे हे जी कन्सिस्टन्सी आहे 11thमधली ते मेंटेन करण्यासाठी, म्हणजे एका पॉईंट नंतर ना माइंड एक्झॉस्ट होतं, माइंडला कळत नाही की म्हणजे खूप जास्त अभ्यास झाला बाबा, आता नको, ह्याच्या पुढे नको करायला असं वाटतं. डेफिनेटली ते मला पण वाटत होतं, पण ते तो जो इंटरेस्ट आहे अभ्यासातला
तो रिटेन करण्यासाठी आपण दुसऱ्या काही ॲक्टिव्हिटीज करू शकतो. जसं की मी स्पेसिफिकली मी गिटार वाजवायची, मी डान्स करायची, परत कुकिंग करायची, रीडिंग करायची, रायटिंग करायची, अशा वेगवेगळ्या गोष्टी करायची. ज्याच्या रीडिंग रायटिंग इन द सेन्स की वेगवेगळी पुस्तकं वाचायची, मला वाटेल काही कविता वगैरे सुचल्या तर त्या लिहायची, अशा मी वेगवेगळ्या गोष्टी करायची. त्याच्यामुळे तो अभ्यासातला इंटरेस्ट जो आहे ना तो 2 वर्ष पूर्ण रिटेन राहतो. नाहीतर मग आतमध्येच आपण एक्झॉस्ट व्हायला नको, कारण ही जर्नी जरी दिसायला 2 वर्ष दिसत असतील तरी ही जर्नी खूप मोठी आहे. त्याला म्हणजे तुम्ही तेवढं शेवटपर्यंत टिकायला पाहिजे. खूप लोक तर टिकतच नाहीत. ते एकदा 12th सुरू झाली ना मग आता नाही होणार म्हणत ते मागे पडतात. ते रिटेन होण्यासाठी बाकीचे जे तुमचे इंटरेस्ट आहेत, तुमचा काही पण असू द्या इंटरेस्ट, ते तुम्ही कन्झर्व करायला हवा आणि त्याच्यावरती वर्क करायला हवं. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ॲटलिस्ट इन केस ऑफ जेई ऑक्टोबरपर्यंत म्हणजे जे लर्निंग प्रोसेस आहे मेन्सपर्यंतची ॲटलिस्ट, कारण ॲडव्हान्समध्ये काही चॅप्टर जास्त आहेत, ते कमीत कमी तेवढं तुम्ही संपायला हवं ह्याच्या ऑक्टोबरपर्यंत. आणि त्यानंतर तुम्ही फक्त मॉक्स, PYQ आणि PYQ आणि रिव्हिजन या 3 गोष्टी जर केल्या तर डेफिनेटली तुम्ही टार्गेट हे जायंटच्या मेन्सला करायला पाहिजे. कारण की त्याच्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्सचं प्रिपरेशन करायला ना खूप जास्ती वेळ मिळतो. जास्ती इन द सेन्स की आता तुमचं 12th बोर्ड पण येणार. 12th बोर्डला तुम्ही जर तुम्हाला एवढं कॉन्फिडन्स असेल की कारण 75%चा क्रायटेरिया आहे बरोबर IITsमध्ये एंटर करण्यासाठी, तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स असेल की मी IITमध्ये मी 75% डेफिनेटली क्रॉस करणार आहे, तर तुम्ही थोडंसं कमी लक्ष दिलं तरी पण चालेल. पण जर तुम्हाला हे कॉन्फिडन्स नसेल की 75% पडणार नाही आहेत मला, तर तुम्ही डेफिनेटली ॲटलिस्ट तेवढा काहीतरी बोर्ड्सचं करायला पाहिजे. आणि जे की मी माझ्यासमोर बघितलं, आमच्या क्लासमधले टॉपर जे आहेत त्यांनी म्हणजे त्या काळात पण ॲडव्हान्स वगैरेचं प्रिपरेशन केलं आणि नंतर ते म्हणजे त्यांना 65% वगैरे अशी पडली. म्हणजे ते IITला एलिजिबल असून पण त्यांचा चांगला रँक 1000-2000 असून पण ते जाऊ नाही शकले तिथं, फक्त बोर्ड्सच्या मार्क्समुळे. त्याच्यामुळे बोर्ड्सच्या म्हणजे जरी आपल्याला इम्पॉर्टन्स जरी त्याचं तेवढं नसलं तरी ॲटलिस्ट 75% तरी ट्राय करायला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात मेन पार्ट येतो तो म्हणजे ॲडव्हान्सचा. ॲडव्हान्स ही फक्त 2 महिन्यात क्रॅक होणारी एक्झाम नाहीच आहे. तुम्ही फक्त 2 महिन्यात ॲडव्हान्सचं नॉलेज घेऊ शकता, पण त्याचं प्रिपरेशन ना जेव्हापासून तुम्ही शिकायला लागला, जेव्हापासून तुम्हाला कळायला लागलं तेव्हापासूनच सुरू होतं. ते असं नाही की स्पेसिफिक ह्या 2 वर्षामध्येच मी 2 वर्षामध्ये किंवा हे 2 महिने मी करून ॲडव्हान्स क्रॅक करू शकते असं डेफिनेटली होत नाही. कारण ॲडव्हान्स ही अशी एक्झाम आहे की ती तुम्हाला फक्त नॉलेज नाही डिमांड करत, ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी चेक करते ॲडव्हान्स. म्हणजे तुम्ही ॲज अ पर्सन एखादी गोष्ट करण्यासाठी म्हणजे किती तुम्ही तुमच्यामध्ये ती क्रिटिकल थिंकिंग आहे, तुमच्यात किती पेशन्स आहे, एखादा क्वेश्चन आला तर तो कितीपर्यंत म्हणजे किती तुम्ही किती अडणार आहेत त्या क्वेश्चनला, किंवा तुम्हाला किती त्याच्यात तो सोडवण्याची इच्छा आहे, किंवा तुमचं सेल्फ कंट्रोल किती आहे, तुमचं टाईम मॅनेजमेंट कसं आहे, अशी ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी चेक करते ॲडव्हान्स. त्याच्यामुळेच ती जगातली सेकंड टफेस्ट एक्झाम आहे. फक्त आपण हुशार असणं हा एकच क्रायटेरिया नाही आहे, बाकी सगळ्या गोष्टी लागतात ॲडव्हान्स क्रॅक करण्यासाठी. त्याच्यानंतर तुमचा ॲटिट्यूड कसा आहे, ते खूप गोष्टी जास्त मॅटर करतात. ॲक्च्युली मी आधीपर्यंत मला वाटायचं आहे ठीक आहे केलं ॲडव्हान्स क्रॅक एवढं काय, पण जेव्हा मला कळलं की ॲडव्हान्स, जेव्हा मी त्या प्रोसेसमध्ये होते, जेव्हा मला कळलं की ॲडव्हान्स क्रॅक करणं ही म्हणजे ती प्रोसेस किती, म्हणजे ती पेपरपेक्षा ती प्रोसेस किती इम्पॉर्टंट आहे, तेव्हा मला ज्यांनी क्रॅक केलं त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट वाढायला लागला की म्हणजे ही डेफिनेटली खूप अवघड गोष्ट आहे. त्याच्यानंतर आता हे तर ठीक आहे, मी सांगितलं JEEसाठी स्पेसिफिकली JEEसाठी की हे केलं म्हणजे JEEसाठी हे केलं म्हणजे तुम्हाला बेनिफिशियल आहे, पण डेफिनेटली सगळे लोक तर डेफिनेटली JEE घेणार नाही, तसं करू पण नाही, कारण की प्रत्येकाचा आपापला इंटरेस्ट असतो, व्यक्ती तितक्या प्रकृती, तिला जे वाटते ते घ्यावं, कुठलंच वाईट नाही आहे, फक्त ॲटिट्यूड एखाद्या गोष्टीला चांगलं किंवा खराब बनवतं. तर मी या 2 वर्षात ज्या काही गोष्टी शिकले, ज्या की तुम्ही अप्लाय करायला पाहिजे, मी ज्या चुका केल्या किंवा मला अशा वाटते की या गोष्टी जर तुम्ही अप्लाय केल्या तर डेफिनेटली तुम्ही ज्या कुठल्या फील्डमध्ये त्या फील्डमध्ये सक्सेस होता. तर त्या गोष्टी मी तुम्हाला अगदी थोडक्यातच सांगते. पहिल्यांदा तुम्ही सेल्फ अवेअर असलं पाहिजे, म्हणजे कुठली गोष्ट तुम्हाला कधी थांबवायची किंवा कुठली गोष्ट तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, तुम्ही किती कॅपेबल आहात, तुमच्या
मनापासून कुठली गोष्ट तुम्ही ठरवताय, तुमचं ते ड्रीम आहे, पण तुम्हाला झेपणार आहे का, तुम्ही किती मेहनत करू शकता, या सगळ्या गोष्टी इमॅजिन करून तुम्ही तुमचं ड्रीम डिसाईड केलं पाहिजे. फक्त असं नाही की मला हे आवडतं हे करायचं, पण तुमची तेवढी करण्याची तयारी आहे का, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात जेव्हा तुम्ही तुमचं ड्रीम डिसाईड करता. त्याच्यामुळे तुम्ही सेल्फ अवेअर असलं पाहिजे. मला माहीत पाहिजे की तुम्ही काय करू शकता ते. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या सेल्फसाठी, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही तुमच्या सेल्फसाठी रिस्पॉन्सिबल पाहिजे. पुढे जाऊन तुमच्या फ्युचर सेल्फला असं नाही, कधीच नाही वाटायला पाहिजे की मी जर आधी असं केलं असतं तर डेफिनेटली माझं फ्युचर बेटर राहिलं असतं. तुम्हाला जे काही करायचं ते आत्ता करायचं. फ्युचरमध्ये जाऊन ब्लेम करण्यात काहीच अर्थ नाही. तुमच्या परिस्थितीला ब्लेम करण्यात अर्थ नाही, तुमच्या आजूबाजूच्या माणसांना ब्लेम करण्यात अर्थ नाही, कुणालाच ब्लेम करण्यात काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही तुमच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहात. फ्युचर सेल्फला डेफिनेटली तुमच्यावर कधी पण प्राऊड वाटला पाहिजे. बरं, ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि फेल्युअर इज अ पार्ट ऑफ लाईफ, एक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन, जे की मी केले डेफिनेटली. 5वीमध्ये असताना म्हणजे असं नाही की हे ओव्हरनाईट मला मध्ये जे काही थोडंफार भेटलं असेल ते भेटलं, पण ह्याचं खूप मोठं योगदान आहे ते म्हणजे 5वीची स्कॉलरशिप. 5वीची स्कॉलरशिप माझी अगदी 2 मार्काने गेली होती. ऑल्दो मी त्याच्यासाठी भरपूर मेहनत केली होती, पण ती अगदी माझ्या सिली मिस्टेक्समुळे 2 मार्काने गेली होती. त्यानंतर 6वीचा होमी भाबा माझा 4 मार्कांनी गेला होता. त्याच्यानंतर 9वीचा होमी भाबा भोसले मॅडमला माहिती असेल तो 2 मार्कांनी गेला होता, म्हणजे मी सेकंड लेवलला क्वालिफाय करण्यासाठी. आणि परत एक एम प्रकाश म्हणून एक्झाम असते 10th नंतर देण्याची, ती माझी एका क्वेश्चनला गेली होती. असे कंटिन्युअस फेल्युअर मी बघितलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा मला खूप जास्त ते फेल्युअर्स मी बघितले, त्याच्यातून मी काय मला शिकायला पाहिजे मी ते शिकले आणि ते मी पुढे अप्लाय केले. जर मला ते फेल्युअर आले नसते तर डेफिनेटली मला जे आत्ता जे काही थोडंफार भेटले ते डेफिनेटली भेटलं नसतं असं मला वाटते. कारण की तो काळ मला खूप जास्त शिकवून गेला. असं डेफिनेटली ओव्हरनाईट नव्हतं. तुम्ही तुमचे फेल्युअर्स पहिल्यांदा तर एक्सेप्ट केलं पाहिजे, त्यांच्यातून शिकलं पाहिजे आणि ते पुढे तुमच्या फ्युचर सेल्फला ते अप्लाय केलं पाहिजे. ठीक आहे. हे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची हेल्थ ही खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे. हे मला पण कळत नव्हतं. मी पण म्हणायचे हेल्थ म्हणजे काय, अरे ठीक आहे ना, काय 4 दिवस आजारी पडला, शाळा बुडून आले परत जाणार, माझा हाच ॲटिट्यूड होता. पण जेव्हा मी म्हणजे थोडंफार पेपरचं डेफिनेटली टेन्शन येणारच, मी मेन्सचं थोडंफार टेन्शन घेतलं होतं आणि त्यात मी थोडंसं जेवण वगैरे कमी केलं होतं. त्याच्यातून मी एवढी जास्त आजारी पडले, अगदी मेन्सच्या 20 दिवस आधी मी 15-18 दिवस म्हणजे अगदी बेडवरती पडून होते. जेव्हा एक पीक रिव्हिजनचा काळ असतो ना, म्हणजे जिथं की म्हणजे सगळं म्हणजे पूर्ण काळा पालट होणार आहे की होतायचं नव्हतं होणार आहे, तो वाला जो काळ असतो ना त्या काळात मी आजारी होते. पण मला माहीत होतं माझं प्रिपरेशन एकदम 99 लेवलचं झालेलं आहे, पण फक्त माझी हेल्थ नीट नसल्यामुळं मी तिथं जेवढं पाहिजे तेवढं आउटकम देऊ शकले नाही. म्हणजे माझ्या अभ्यासाची इच्छा असताना पण मी ते करू नाही शकले. त्याच्यामुळं बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे, थोडंफार बाकी गोष्टी कमी मिळतील, पण हेल्थसोबत बिलकुल कॉम्प्रोमाइज करायचं नाही. हेल्थ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बाकी गोष्टी मिळत राहतील, पण तुमची हेल्थ तुम्ही खूप चांगली ठेवली पाहिजे. आणि तुम्ही कुठल्या पण फील्डमध्ये असा एका सर्टेन लेवलच्या, अगदी ती कुठली पण असू द्या, म्युझिक असू द्या, जे असू द्या, नीट असू द्या, तुम्हाला जे काही इंटरेस्ट असेल तुमच्या इंटरेस्टची फील्ड असू द्या, एका सर्टेन लेवलच्या वर जाण्यासाठी एक जे नॉर्मल लोक करतात म्हणजे ऑर्डिनरीपासून एक्स्ट्रा ऑर्डिनरी होण्यासाठी ना डेफिनेटली तुम्हाला हार्डवर्क, डिसिप्लिन आणि डेडिकेशन लागतंच. ती कुठली पण फील्ड असू द्या. तुम्हाला एका टॉप लेवलवर जर जायचं असेल तर डेफिनेटली या सगळ्या गोष्टी लागतातच. आणि तुम्हाला तुमचे जे काही स्वप्न आहेत त्यांना बाळगा, त्यांच्यासोबत मेहनत करा, तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळेल. आणि तुमच्या प्रत्येकामध्ये पोटेन्शियल आहे प्रत्येक गोष्ट साध्य करण्याचं, फक्त कमी आहे ती मेहनतीची किंवा तुमच्या माइंडसेटची. तुम्ही डेफिनेटली जे ठरवले ते करू शकता. कारण माझं पण असंच होतं, मला डेफिनेटली प्रत्येक गोष्ट भेटत नव्हती मी जे ठरवत होते, पण तुम्ही जर एकदा एक दृढ निश्चय केलात ना मनामध्ये तर डेफिनेटली त्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि मी एक सांगू इच्छिते की जेव्हा मी अशीच तुमच्यासारखी 10वीत होते ना आणि अशीच बसलेली होते आणि तेव्हा एक स्नेहा खंदाडी दिदी म्हणून होती, ती आली होती शाळेमध्ये, असं तिचं IIT सिलेक्शन झालं होतं आणि ती बोलण्यासाठी आली होती. मी तेव्हा ठरवलं होतं की नाही मला पण असं एका दिवशी बोलायचं आहे आणि आज मी इथं बोलतीये. हे माझं एक वन ऑफ द ड्रीम ट्रू झालं आहे. तर डेफिनेटली आता तुमच्या मनामध्ये पण भरपूर जणांच्या मनामध्ये असणार आहे.
तुमचं पण नक्की ड्रीम ट्रू होणार आहे. फक्त तुम्ही हार्डवर्क करा, डिसिप्लिन राहा आणि असं नाही की मजा करू नका, मजा पण करा पण ते प्रमाणात करा. आणि एवढंच बोलून मी थांबते. डेफिनेटली तुम्हाला तुमच्या हार्डवर्कचं आउटपुट भेटणार आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. पहा मुलांनो, ह्या दोघींनी आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचे आपण स्वतःच शिल्पकार आहोत. आणि उत्तम, उत्कृष्ट हे शब्द नाही आहेत, तर ते आपण जगतानाच्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये रुजवण्याचे शब्द आहेत. हे तुम्हाला यांच्या बोलण्यातनं लक्षात आलं असेल. हे पहा, एवढं डिटेल त्या इतकं सुंदर बोलल्यात. तुम्हाला खरं तर शंका नसेलच, पण जरी आणखीन काही विद्यार्थ्यांना काही माहिती हवी असेल तर त्या अनुषंगाने 1 ते 2 प्रश्न घेतले जाणार आहेत. जास्त वेळ व्हायला नको. जर प्रश्न असतील तर उभं राहा आणि विचारा. त्या तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील. प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा कॉन्फिडन्स लागतो. खरं तर श्रावणी दिदी आणि तनया दिदी हे दोघींनाही मी ओळखते आणि दोघींचेही मी खूप खूप आभार मानू इच्छिते. कारण त्या दोघी एवढ्या सुंदर पद्धतीत आपल्याला एवढ्या छान बोलल्यात की प्रत्येक शंका जी प्रत्येकाच्या मनामध्ये करिअर बाबतीत असते ती नसेल असं मला वाटते. श्रावणी दिदीला खरं तर मी माझा आदर्श ठेवते, कारण मला सुद्धा नीट करायची आहे. मी हा आत्ताच नाही तर जेव्हा मी 7वीला असताना तिची 10वी झाली होती तेव्हापासून तिचा फोटो जेव्हा मी खालच्या बोर्डवर बघितला तेव्हापासून ती माझ्या मनात आहे. थँक्यू सो मच तुमच्या दोघीसाठी पण. आणि खरंच खूप सारे डाऊट्स जे माझ्या मनात होते ते खरंच क्लिअर झालेले आहेत आणि सगळ्यांचे झाले असतील असं मला वाटते. धन्यवाद तुमच्या दोघीचे. आमच्यासाठी वेळ काढून आला यासाठी मनपूर्वक आभार. मध्ये घेतलं सर.